नमस्कार मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. हे प्रश्न मागील परीक्षेत सुद्धा विचारण्यात आले होते, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत मैसूर, शिमला, जयपूर, हैदराबाद. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 जयपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 24 जानेवारी, 11 ऑक्टोबर, 5 जून, 14 नोव्हेंबर. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत तमिळनाडू, केरळ, ओडिसा, कर्नाटक. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? ऑप्शन्स आहेत ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? यातील ऑप्शन्स आहेत थिपू, बीजिंग, वुहान, शांघाय. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 वुहान हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? ऑप्शन्स आहेत छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, सोलापूर. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. नॅशनल मिशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? ऑप्शन्स आहेत मोहिनी गिरी, पौर्णिमा अडवाणी, गिरिजा व्यास, जयंती पटनाईक. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 जयंती पटनाईक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? ऑप्शन्स आहेत मदर तेरेसा, डॉक्टर सी.व्ही. रमन, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर हरिगोविंद खुराना. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शाहू महाराज. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला? यात ऑप्शन्स आहेत रेश्मा माने, साक्षी मलिक, प्रतीक्षा बागडी यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत माणिक सीताराम गोडघाटे, दिनकर गंगाराम केळकर, यशवंत दिनकर पेंढारकर, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 माणिक सीताराम गोडघाटे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन्स आहेत महाड, माणगाव, येवला, नागपूर. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 येवला हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ईमेल, ई कॉमर्स, ई अर्थ, ई मनी. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 ई कॉमर्स हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केला आहे? ऑप्शन्स आहेत अनुच्छेद 44, अनुच्छेद 46, अनुच्छेद 40, अनुच्छेद 45. ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 44 हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत क्रिकेट, भालाफेक, लांब उडी, गोळाफेक. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 भालाफेक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत 33%, 50%, 25%, 12%. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 50% हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेले आहेत? ऑप्शन्स आहेत कलम 510, कलम 511, कलम 512, कलम 515. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कलम 511 हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत गरुड, पोपट, हरियाल, मोर. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 हरियाल हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19.
96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? ऑप्शन्स आहेत परभणी, वर्धा, नागपूर, मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? ऑप्शन्स आहेत कलम 19, कलम 21, कलम 51, कलम 32. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 कलम 32 हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. संत रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ इक्विटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत अहमदाबाद, अलाहाबाद, हैदराबाद, विशाखापट्टणम. यातील ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? ऑप्शन्स आहेत युनायटेड स्टेट, युनायटेड किंगडम, कॅनडा, डेन्मार्क. यातील ऑप्शन क्रमांक 1 युनायटेड स्टेट्स हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण आहेत? यातील ऑप्शन्स आहेत डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, B.N. राव, श्री अय्यर. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 B.N. राव हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? ऑप्शन्स आहेत जलंधर, ढोलोरा, शिलाँग, गुवाहाटी. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 गुवाहाटी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. आदिवासी भागातील माता मृत्यू आणि गर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत नव संजीवनी योजना, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मिशन इंद्रधनुष्य, नई रोशनी. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 नव संजीवनी योजना हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? यातील ऑप्शन्स आहेत विश्वनाथ आनंद, बजरंग पुनियार, विकुमार दहिया, नीरज चोप्रा. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 नीरज चोप्रा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? ऑप्शन्स आहेत डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अभिजित बॅनर्जी, पेरियार रामस्वामी. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत प्रौढ साक्षरता, महिला सक्षमीकरण, मुलांचे शिक्षण, हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे त्याचे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स आहेत शिवाजी सावंत, पु ल देशपांडे, साने गुरुजी, वि स खांडेकर. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 वि स खांडेकर हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आणि शेवटचा. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत अर्थशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, क्रीडा, राजकारण. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र हे त्याचे अगदी योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.